हिंदू संस्कृतीतील प्रत्येक रिच्युअल मध्ये धार्मिक सोबत सायंटिफिक कारण देखील आहे. मग ती पद्धत तो रिच्युअल छोटूसारखा असेल ना, त्यातलेच एक आहे गोष्ट उलट्या चपलेची. आता उलटी चप्पल म्हणजे काय? लहानपणापासून आई आजीकडून तुम्ही ऐकत आला असेल, दारापुढे उलटी चप्पल, शूज, मोजडी काही ठेवू नये. चप्पल उलटी असेल तर ती सरळ करून ठेवा. तर यामागील धार्मिक कारण म्हणजे दारापुढे उलटी चप्पल दिसल्यास लक्ष्मी तुमच्या दारात प्रवेश करत नाही, ती उलट्या पावली परत जाते आणि लक्ष्मीचा शाप लागतो. दुसरे कारण म्हणजे शनी दोष. वास्तुनुसार पायाला शनीचे प्रतीक मानले जाते. दारापुढे उलटी चप्पल ठेवल्याने शनी रुष्ट होतात आणि याचा परिणाम आपल्या सुख शांतीवर होतो. आणि तिसरे महत्वाचे आणि सायंटिफिक कारण म्हणजे उलट्या चपला ठेवल्यामुळे चपलांना लागलेली ती धूळ आणि सूक्ष्म जंतू आपल्या पायावाटे घरात शिरतात. त्यामुळे रोगराई आणि निगेटिव्हिटी पसरण्याची शक्यता फार जास्त असते. दारापुढे त्या उलट्या चपलांची धूळ बघून आपल्या मनात डायरेक्ट अस्वस्थता निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे दारात उलट्या चपला कधीच ठेवू नये आणि उलटी चप्पल दिसली तर ती सरळ नक्की करावी. अशाच अजून नवीन नवीन माहितीसाठी विश्वतत्त्वला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, हरे कृष्ण.